शालेय शिक्षण विभागाच्या 19 जानेवारी 2026 पदोन्नतीबाबत आणि त्यातील टेट ऐवजी सी-टेट ग्राह्य आहे का याबाबत स्पष्ट निष्कर्ष देत आहे. 1. पत्राचा मूळ विषय काय आहे? विषय: शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टेट अनिवार्य असल्याबाबत. म्हणजेच शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण अशा पदांवर पदोन्नती देताना टेट पात्रता आवश्यक आहे का यावर हे पत्र आहे. 2. हे पत्र कशाच्या पार्श्वभूमीवर काढले आहे? पत्रात 3 महत्त्वाचे संदर्भ दिले आहेत. 1. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिनांक 1/1/2015 सिव्हिल अपील क्रमांक 1255/2015. या निर्णयात सांगितले आहे की शिक्षक पदासाठी टेट पात्रता अनिवार्य आहे. 2. शिक्षण संचालकांचे मागील पत्र. शासनाकडे विचारणा करण्यात आली होती की शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांना पदोन्नती देताना टेट बंधनकारक आहे का? 3. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय दिनांक 6/1/2016. शासनाने विधी विभागाकडून मत घेतले आणि त्यानुसार हा अंतिम निर्णय काढण्यात आला आहे. 3. शासनाचा अंतिम निर्णय काय आहे? पत्रातील परिच्छेद क्रमांक 2 मधील सर्वात महत्त्वाचा निर्णय. भरा दिनांक 1/9/2025 नंतर 2 वर्षांच्या आत टेट उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना खालील पदांवर पदोन्नती देता येणार नाही: पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण. म्हणजेच टेट पास असणे हे पदोन्नतीसाठी अनिवार्य अट आहे. 4. टेट ऐवजी सी-टेट ग्राह्य आहे का? हा मुद्दा या पत्रात थेट शब्दांत लिहिलेला नाही, पण खालील कायदेशीर व धोरणात्मक आधारावर निष्कर्ष स्पष्ट होतो. ए. NCTEचे नियम. राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTEच्या मार्गदर्शक तत्वानुसार भरा. सी-टेट किंवा राज्य टेट दोन्ही टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून वैध आहेत. म्हणजेच सी-टेट ही केंद्र शासनाची अधिकृत टेट परीक्षा आहे. बी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. टेट ही संज्ञा सर्वसाधारण आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हा शब्द वापरलेला आहे. स्टेट टेट असा मर्यादित शब्द नाही. म्हणून कायदेशीरदृष्ट्या सी-टेट = टेट समकक्ष मानली जाते. सी. महाराष्ट्र शासनाचे प्रत्यक्ष व्यवहारातील धोरण. महाराष्ट्रात भरती प्रक्रियेत सी-टेट धारक उमेदवारांना पात्र धरले जाते. अनेक GR व परिपत्रकांमध्ये सी-टेट = टेट समकक्ष असा वापर झालेला आहे. म्हणून पदोन्नतीसाठीही हाच तर्क लागू होतो. 5. अंतिम निष्कर्ष थोडक्यात. मुद्दा: पदोन्नतीसाठी टेट अनिवार्य आहे का? निष्कर्ष: होय. टेट नसेल तर पदोन्नती मिळेल का? निष्कर्ष: नाही. सी-टेट पास उमेदवार पात्र ठरेल का? निष्कर्ष: होय. कारण सी-टेट ही केंद्र शासनाची अधिकृत टेट परीक्षा आहे. कायदेशीर आधार: सुप्रीम कोर्ट निर्णय + NCTE मार्गदर्शक तत्वे. 6. एका ओळीत उत्तर. या पत्रात टेट हा सर्वसाधारण शब्द वापरलेला असून NCTE नियमानुसार सी-टेट ही टेट समकक्ष परीक्षा असल्यामुळे पदोन्नतीसाठी सी-टेट ग्राह्य धरली जाईल. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.